विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन तृतीयक आर्थिक व्यवसाय पाहणार आहोत आणि तो आहे पर्यटनाचा. आता हा व्यवसाय पाहण्यापूर्वी आपल्याला सुरुवातीला पान क्रमांक 61 वरती शोधा पाहू असं म्हटलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणं दिलेली आहेत आणि ती ठिकाणं आपल्याला गुगल सर्चच्या सहाय्याने शोधायची. तर काय म्हटलं आहे बघा, कुर्ग, युसमर्ग, सापुतारा, लाडघर, मरीना समुद्रकिनारा, इस्तंबूल, मिलान ही ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहेत ते शोधा. या ठिकाणांचा मुख्य आर्थिक व्यवसाय कोणता, या ठिकाणांचे स्थान भौगोलिक दृष्टिकोनातून आपल्याला विचारले आणि आर्थिक व्यवसायाचा संबंध आहे का ते शोधा. तर ही वेगवेगळी ठिकाणं जी आहेत ती ठिकाणं आपल्याला शोधायची. तर या ठिकाणी तुम्हाला पहिलं ठिकाण दाखवलेलं आहे आणि ते आहे कुर्ग. आता कुर्ग हे जे ठिकाण आहे हे कर्नाटकामधलं आहे, एक जिल्हा आहे आणि मैसूरपासून 120 किलोमीटर अंतरावरचं हे ठिकाण आहे. हे एक मुख्य शहर असलेलं आपल्याला दिसून येतं आणि साहजिकच हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असं आहे. यानंतर दुसरं ठिकाण दिलेलं आहे ते म्हणजे युसमर्ग. हे ठिकाण जर आपण बघितलं तर आपल्या भारतामधील जम्मू काश्मीरमधील एक पर्यटनाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीनगरपासून ते 50 किलोमीटरवर अंतरावर आहे. उंच असं पर्वतमय ठिकाण आहे आणि त्यामुळे ते थंड हवेचं किंवा पर्यटनाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर तिसरं आहे ते म्हणजे सापुतारा. तर सापुतारा जर आपण बघितलं तर गुजरात राज्यामधील डांग जिल्ह्यामधील एक थंड हवेचं ठिकाण आहे आणि नाशिकपासून याचं 80 किलोमीटर अंतर आहे आणि हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या महाराष्ट्रातून किंवा आपण विद्यार्थी दशेमध्ये आपल्या काही सहली ज्या आहेत त्या सहली आपण आपल्या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये सापुतारा या ठिकाणी बऱ्याच वेळा नेत असलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे लाडघर. हे जे ठिकाण आहे हे कोकणामधलं प्रसिद्ध असं ठिकाण आहे. दापोली या ठिकाणच्या जवळ, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे प्रसिद्ध असं समुद्र किनाऱ्याचा भाग आहे, बीचचा भाग आहे ज्याला आपण पुळण म्हणतो आणि त्यामुळं हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे मरीना समुद्रकिनारा. तर हा जो मरीना समुद्रकिनारा आहे हा तामिळनाडू राज्यामधील चेन्नईजवळचा सर्वात मोठा असा समुद्रकिनारा असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं हा भाग जो आहे हा भाग पर्यटकांना आकर्षित करून घेतो आणि इथं पर्यटनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे इस्तंबूल. तर हे जे ठिकाण आहे हे तुर्कस्तानमधलं सर्वात मोठं शहर असलेलं आपल्याला दिसून येतं आणि या ठिकाणी युरोपियन संस्कृतीची राजधानी जी आहे किंवा युरोपियन संस्कृतीचे राजधानीचं ठिकाण म्हणून हे प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर पुढचं आहे ते म्हणजे मिलान. तर हे जे मिलान आहे हे इटलीमधलं रोम शहराखालोखालचं दुसऱ्या क्रमांकाचं एक मोठं असं शहर आहे आणि हे फॅशन डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे. आपण बघतो की सध्या फॅशनला संपूर्ण जगामध्ये किती मोठी मागणी आहे किंवा किती फॅशनकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत गेलेला आहे आणि म्हणून फॅशन डिझाईनसाठी हे शहर जे आहे हे शहर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे ते जागतिक कीर्तीचं आहे. प्राचीन असं आहे आणि सुंदर अशा स्वरूपाचं शहर, भव्य म्हणजे त्या शहराची रचना जर आपण बघितली तर रचना अतिशय सुंदर अशा स्वरूपाची आपल्याला दिसून येते. असं हे मिलान जे आहे हे मिलान इटलीमधलं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे पाहिल्यानंतर पुन्हा लगेच आपल्याला पर्यटनाविषयी करून पहा असं म्हटलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढील 2 तक्ते अभ्यासा आणि प्रश्नांची उत्तरे द्या असं म्हटलं आहे. या ठिकाणी आपल्याला
2 तक्ते दिलेले आहेत. या ठिकाणी तुमच्यासमोर पहिला तक्ता आहे आणि या तक्त्यामध्ये काही प्रदेशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचे थेट योगदान दिलेलं आहे ते टक्केवारीत. म्हणजे देशाच्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये पर्यटनाचं किती टक्के योगदान आहे हे योगदान दिलेलं आहे आणि काही देश दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला दिलेला आहे तो म्हणजे मालदीव. याचं योगदान जर आपण बघितलं तर 38.92% आहे. ब्रिटिश व्हर्जिन बेटे आहेत, यामध्ये पर्यटनाचं योगदान आहे या देशाच्या 32.96%. नंतर मकाओ आहे, या देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पादनात पर्यटनाचं योगदान आहे 28.01%. नंतर अरुबामध्ये आहे 27.64%. सेसेल्समध्ये आहे 25.73%. असे हे पहिले काही देश या देशांच्या राष्ट्रीय स्थूल उत्पादनामध्ये हे पर्यटनाचं योगदान दिलेलं आहे. नंतर दुसरा तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यात दिलेला आहे काही प्रदेशातील पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. अगोदरच्या तक्त्यामध्ये पर्यटनाचं योगदान टक्केवारीत आणि याच्यामध्ये किती लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत, किती लोक हा व्यवसाय करतात ते. पण देशाच्या बाबतीत जर बघितलं तर काही देश वेगळे असलेले आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये जर बघितलं पहिला देश, तर पहिला देश आहे अरुबा आणि या देशामध्ये 29.91% लोक या व्यवसायात गुंतलेले आपल्याला दिसून येतात. कोणत्या? पर्यटनाच्या. नंतर दुसरा आहे सेंट लुशिया, यामध्ये 27.29% लोकसंख्या गुंतलेली आहे. नंतर बहामा आहे, यामध्ये 26.49% लोकसंख्या. मकाओ या ठिकाणी 26.48% लोकसंख्या आणि सेशेल्स या देशाची लोकसंख्या 25.35% पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेले आहे. असे 2 वेगवेगळे तक्ते आणि 2 वेगवेगळ्या तक्त्यामधील वेगवेगळी माहिती आणि त्याच्यावर आधारित आपल्याला एकूण 5 प्रश्न जे आहेत ते 5 प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यामधला पहिला प्रश्न काय आहे तो बघा. तर वरील तक्ते आपल्याला काय दर्शवतात. आता जर आपण तक्ते बघितले तर 2 तक्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती दाखवलेली आहे आणि त्यावरील तक्त्यापैकी पहिला जो तक्ता आहे हा देश काही देशांच्या राष्ट्रीय स्थूल उत्पादनात पर्यटनाचं योगदान दाखवतोय ते टक्केवारीमध्ये. आणि दुसरा तक्ता आपल्याला काय दाखवतोय तर काही देशांमध्ये पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी दाखवतोय. असे हे 2 तक्ते आपल्याला वेगवेगळी माहिती दर्शवितात. नंतर दुसरा प्रश्न आहे, दोन्ही तक्त्यामध्ये देश सारखे आहेत का. तर जर आपण बघितलं तर या दोन्ही तक्त्यामध्ये एकसारखे देश नाहीत. काही देश एकसारखे आहेत तर काही देश वेगळे असलेले आपल्याला दिसून येतात. आणि तक्ता 1 मध्ये जर आपण बघितलं तर मालदीव, ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि तक्ता 2 मध्ये सेंट लुशिया, बहामा हे देश वेगळे आहेत. आणि एकसारखे देश असणारे दोन्ही तक्त्यामध्ये म्हणजे मकाओ, अरुबा, सेसेल्स हे जे देश आहेत हे देश दोन्ही तक्त्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. असं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढं तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, या देशांना जगाच्या नकाशावरती दाखवा. म्हणजे जे वेगवेगळे देश 2 तक्त्यामध्ये जे आहेत त्या दिलेले आहेत आपल्याला त्यांच्या माहितीसह, हे देश जे आहेत ते जगाच्या नकाशामध्ये आपल्याला दाखवायचे आहेत. तर पहिलं जे आहे ते पहिलं मालदीव बघा दाखवलेलं आहे आपल्या भारताच्या दक्षिणेला. नंतर दुसरा ब्रिटिश व्हर्जिन बेटं जे आहे ते बेटं दाखवलेले आहेत साधारणपणे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, या बाजूला आफ्रिका, याच्यामध्ये म्हणजे साधारणपणे अटलांटिक महासागराच्या दरम्यान. नंतर मकाऊ जे आहे हे मकाऊ देखील दाखवलेलं आहे आणि साधारणपणे चीनच्या म्हणजे दक्षिण भागामध्ये हे दाखवलेलं आहे. नंतर पुढचं ठिकाण जे आहे ते पुढचं ठिकाण अरुबा जे आहे ते अरुबा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका यांच्या दरम्यान अटलांटिक महासागराच्या पश्चिमेला हे जे ठिकाण आहे ते ठिकाण दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सेसेल्स जे आहे हे सेशेल्स आफ्रिका खंडाच्या पूर्वेला जे आहे हे पूर्वेला
दाखवलेलं आहे. म्हणजे साधारणपणे हे हिंदी महासागरामधलं एक बेट असलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर पुढं जे आहे ते पुढं बहामा आयसलँड म्हटलं आहे. हे देखील उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्वेकडे अगदी जवळ आणि स्टेट लुशिया जे आहे हे लुशिया दुसऱ्या नकाशामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आणि हे देखील उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या मध्ये आणि अटलांटिक महासागराच्या साधारणपणे पश्चिमेकडे जे आहेत आणि दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये हे ठिकाण जे आहे ते ठिकाण दाखवलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि तो म्हणजे या देशामध्ये पर्यटनाचे योगदान स्थूल राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार याच्यात अधिक असण्याचे कारण काय आहे. तर या सर्व देशामध्ये जर आपण बघितलं तर पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे ही बेटांची ठिकाणं आहेत आणि म्हणून ही पर्यटन केंद्र बनलेली आहेत. पर्यटनाच्या भेटीमुळे येथे लोकांना त्या संबंधित अनेक रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे तिथल्या अर्थकारणात जे आहे पर्यटन व्यवसायाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून राष्ट्रीय उत्पादनात रोजगारामध्ये पर्यटनाचे योगदान मोठं असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न विचारलेला आहे 5वा आणि तो म्हणजे पर्यटनावर परिणाम करणाऱ्या घटकासंबंधी निष्कर्षणात्मक एक परिच्छेद लिहा. म्हणजे थोडक्यात माहिती या पर्यटन व्यवसायाविषयी आपल्याला लिहायची. तुम्ही स्वतःच्या मनाने कितीही मोठा याच्यावरती परिच्छेद जो आहे तो लिहू शकता. तर साधारणपणे याच्यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल तर पर्यटन व्यवसायावर अनेक घटकांचा परिणाम होतो. यामध्ये भौगोलिक घटक जे आहे ते महत्त्वाचे आहेत, महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्याच्यामध्ये स्थान आहे, हवामान आहे, भूरचना आहे, उंची आहे, जैवविविधता आहे, प्रदेशाची सुगमता आहे, पाण्याची उपलब्धता आहे, ह्या महत्त्वाचे भौगोलिक घटक. आणि याच्याशिवाय जर आपण बघितलं तर वाहतुकीच्या सोयीसुविधा आहेत, राहण्याच्या सोयीसुविधाची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणच्या संस्कृती आहे, संस्कृतीमध्ये असणारी विविधता आहे, प्रत्येक ठिकाणच्या देशांच्या शासनाची धोरणं आहेत, तिथली राजकीय परिस्थिती आहे, असे अनेक घटक जे आहेत ते घटक या पर्यटन व्यवसायावर परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. असे हे 2 तक्ते आणि त्या 2 तक्त्यावरून आपल्याला ही माहिती जी आहे ती प्रश्नांची सांगता येईल. यानंतर आपल्याला पर्यटनाविषयी थोडक्यात जरा माहिती पाहिजे आहे. तर आपल्याला माहीत आहे की पर्यटन हा एक तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे आणि गेल्या काही देशांमध्ये पर्यटन व्यवसायामध्ये खूप वाढ होत चाललेली आपल्याला दिसून येते. आणि सध्या जर आपण बघितलं तर सध्या सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय हा पर्यटनाचा असलेला दिसून येतो. तर तसं सध्या स्थिती जर तुम्ही म्हटलं तर संपूर्ण जगामध्ये कोरोनाची स्थिती असल्यामुळे थोडासा बदल म्हणजे सर्वच व्यवसायावर झालेला आहे, तर याच्यावरही मोठा परिणाम झालेला आहे. पण एकंदरीत जर आपण बघितलं तर हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय खूप वेगाने चाललेला आपल्याला वाढत चाललेला दिसून येतो. सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तर वाहतुकीची जी साधनं आहेत ही प्रगत अशा आहेत आणि त्याच्यामुळं पर्यटनासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आणि तक्त्यात दिलेले देश जे आहेत ते देश आपण बघितलं तर ते नकाशा पुस्तक जर समजा ॲटलास तुमच्याकडे असेल तर जगाचं ॲटलास जगाच्या नकाशा पुस्तकामध्ये जर ते तुम्ही बघितलं तर ह्या देशांचं स्थान जे आहे त्यांचं ठिकाण जे आहे हे पाहता आपल्याला असंच लक्षात येईल की हे सगळे देश बेटांच्या स्वरूपातील आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणचं विशिष्ट असं अशा स्वरूपाचं हवामान असतं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्या ठिकाणची जमीन त्याचबरोबर त्या ठिकाणचे समुद्रकिनारे हे विशिष्ट अशा पद्धतीची रचना असलेले असतात आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्या देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पादनात या पर्यटनाचा वाटा खूप मोठा असलेला हे पण आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर देशांच्या पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जर बघितली तर या देशांमध्ये आपल्याला जास्त लोकसंख्या पर्यटनामध्येच गुंतलेली दिसून येते. आता एखाद्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी काही महत्त्वाचे भौगोलिक घटक आपली भूमिका बजावतात आणि त्यामध्ये जर बघितलं तर स्थान आहे, त्या ठिकाणची स्थिती आहे, हवामान आहे, भूरचना आहे, उंची आहे,
जैवविविधता आहे, त्या ठिकाणी प्रदेशाची सुगमता आहे, पाण्याची उपलब्धता आहे, असे महत्त्वाचे प्राकृतिक घटक त्या पर्यटन विकासावर परिणाम करत असलेले दिसून येतात. तर याच्या व्यतिरिक्त आर्थिक किंवा राजकीय किंवा इतर घटकामध्ये जर आपण बघितलं तर वाहतुकीच्या सोयीसुविधा आहेत, राहण्याच्या सोयीसुविधा आहेत, सांस्कृतिक वैविध्यता आहे म्हणजे विविधता आहे, त्या ठिकाणच्या शासनाची धोरणं आहेत, त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती आहे, हे देखील सर्व घटक पर्यटनाच्या विकासावर परिणाम करतात आणि हे महत्त्वाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सर्व जे घटक आहेत, इतर घटक, हे सर्व घटक मानवी घटक असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच पर्यटनाच्या विकासावर प्राकृतिक घटक आणि मानवी घटक या दोन्हींचा देखील परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. असा हा पर्यटनाचा व्यवसाय आहे. आता याच्यावरच आधारित पुन्हा तुम्हाला जरा डोके चालवा असं म्हटलं आहे आणि हा भाग तुम्ही पाहायचा आहे आणि तो काय आहे तो बघा. पर्यटनावर किमान अवलंबित्व असलेले देश तक्त्यात दिले आहेत. या देशांना नकाशावर शोधा. या देशामध्ये पर्यटनाचा विकास न होण्यामागील भौगोलिक कारणे कोणती ते स्पष्ट करा. आता या ठिकाणी आपल्याला एका बाजूला देश दिलेले आहेत साधारणपणे 1, 2, 3, 4, 5 आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्थूल उत्पादनात पर्यटनाचं योगदान दिलं टक्केवारीमध्ये. ही आकडेवारी आहे 2018ची आणि जर तशी टक्केवारी बघितली तर खूप कमी आहे. प्रजासत्ताक लोकशाही कांगोचं 0.66, पपुआ न्यू गिनीमध्ये 0.66%, उझबेकिस्तानमध्ये 0.93%, मोल्डोवामध्ये 0.96% आणि गॅबनमध्ये 1.02% एवढी अल्प योगदान या पर्यटनाचं आहे. त्यामुळे साहजिकच हे देश जर बघितलं तर हे देश आपल्याला अप्रगत असलेले दिसून येतात आणि हे देश जगाच्या नकाशामध्ये तुम्ही ॲटलासमध्ये पाहू शकता. पहा आणि कारणं जे आहे ते तिथली परिस्थितीनुसार आपल्याला दिसून येतील की या देशाचं पर्यटनामध्ये योगदान का नाही, कारण त्या ठिकाणची परिस्थिती भौगोलिक असू द्या किंवा मानवी असू द्या ही परिणाम करत असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे पर्यटन ही एक तृतीयक आर्थिक क्रिया आहे. यानंतर पुढची आर्थिक क्रिया आपण नंतर पाहूया. याच ठिकाणी आपण थांबूया.